आता आपण समजूया, अझ्युम करूया, की आपण रिसायकल्ड पेपर यूज करायला सुरू करू. तर आपल्याला असं वाटेल दॅट वी आर फुलफिलिंग आवर पार्ट ऑफ द ड्युटी यूजिंग रिसायकल्ड पेपर अँड दस वी आर सेव्हिंग आवर एन्व्हायर्नमेंट, हं, सेव्हिंग हं. ट्रीज. हे ॲक्च्युअली सोल्युशन नाही आहे. जेव्हा आपण रिसायकल्ड पेपर वापरतोय, तेव्हा त्याची लाईफ ॲक्च्युअली कमी झालेली आहे. पेपरची रिसायकलिंग कपॅसिटी इज नॉट व्हेरी हाय. इट कॅन जस्ट बी रिसायकल्ड फॉर 2 or 3 टाईम्स. आफ्टर दॅट इट विल वेअर ऑफ व्हेरी इझिली. आणि ॲज इट इज बीइंग प्रिंटेड युजिंग व्हेरी टॉक्सिक इंक्स, ज्यामध्ये खूप टॉक्सिक डाईज आहेत. हं, हं, तर हं. त्याचं रिसायकलिंग करताना ते टॉक्सिक डाईज त्याच पेपरमध्ये पुन्हा जाऊन नेक्स्ट रिसायकल्ड पेपर पण टॉक्सिकच बनतोय. हो, हो, हो. सो दिस इज नॉट हेल्पिंग ऑर सॉल्विंग द प्रॉब्लेम. द सोल्युशन फॉर दिस प्रॉब्लेम कॅन बी मेकिंग ऑफ बुक्स युजिंग पॉलिमर्स ऑर प्लॅस्टिक्स. म्हणजे पॉलिप्रोपायलिन सारखे जे पॉलिमर्स आहेत ते आपण यूज करू शकतो बुक्स बनवण्यासाठी. Now you would say that this is actually against the environment. We are using अगेन plastic to, प्लास्टिक्स राइट. we are going back to the plastics to make the book. But no, actually you are improving the process here. कारण जेव्हा तुम्ही एका मोनो मटेरियलनी कुठलाही प्रोडक्ट बनवताय, म्हणजे आता ही बुक फक्त पॉलिप्रॉपिलिनच्या वेगळ्या वेगळ्या ग्रेड्सनी, म्हणजे बाहेरचं कवर तुम्ही एक हायर ग्रेड यूज केलं, आतले पेजेस तुम्ही एक पॉलिप्रोपायलिनचा लोअर ग्रेड यूज करून ही बुक बनवली आहे आणि वॉटर बेस्ड इंकचा वापर करून ह्याला प्रिंट केलेला आहे. सो या बुकची ड्युरेबिलिटी वाढली, लाईफ स्पॅन वाढला आणि वन्स यू हॅव फिनिश रीडिंग द बुक इट विल बी व्हेरी इझिली रिसायकल्ड बॅक.